हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेशिता. आज आपण एक इंटरेस्टिंग चॅप्टर शिकणार आहोत. द रेड हेडेड लीफ. ही स्टोरी आहे शर्लॉक होम्स यांची. आता शर्लॉक होम्स हे एक इमॅजिनरी म्हणजे फिक्शनल कॅरेक्टर आहे. हे रिअल लाईफ मध्ये नाही आहे. ओके, हे एक फिक्शनल तयार केलेलं होतं. त्याचे रायटर आहेत ऑथर कॅनन डॉयल यांनी हे फिक्शनचं कॅरेक्टर क्रिएट केलं होतं. ओके, आणि ते इतकं फेमस झालं युके मध्ये, US मध्ये, की आजपर्यंत शर्लॉक होम्स यांचे स्टोरीज खूप चालतात आणि सगळ्यांना खूप आवडतात. ह्याच्यावर खूप मूवीज सुद्धा झाले आहेत. तर त्यातलीच एक शॉर्ट स्टोरी आहे द रेड हेडेड लीफ. आणि ही स्टोरी मी तुम्हाला एक चॅप्टर म्हणून नाही तर एक स्टोरी म्हणून एक्सप्लेन करीन, सेंटेन्स बाय सेंटेन्स, पार्ट 1 आणि पार्ट 2. म्हणजे तुम्हाला ही स्टोरी आयुष्यभर लक्षात राहील आणि एक्झाम साठी जे काही आन्सर्स येतील ते तुम्ही पटकन देऊ शकता. सो लेट्स स्टार्ट. एक एक सेंटेन्स आपण बघूया आणि जे टफ वर्ड्स आहे त्याचा मीनिंग सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. मिस्टर विल्सन स्टोरी. आता ह्या स्टोरीमध्ये काही मेन कॅरेक्टर्स आहेत जे मी तुम्हाला सांगेन. एक तर आहे मिस्टर विल्सन, ज्यांच्या बरोबर हे फ्रॉड घडलं होतं. ओके, ते गेले एका डिटेक्टिव्ह कडे. त्यांचं नाव होतं शर्लॉक होम्स. ओके, आणि या विल्सनचा एक असिस्टंट होता, त्याचं नाव आहे विन्सेंट स्पॉल्डिंग. ओके, आणि जो ही स्टोरी नरेट करतो आहे म्हणजेच शर्लॉक होम्सचा जो मित्र आहे, जो आपल्याला ही स्टोरी सांगतो आहे, त्याचं नाव आहे मिस्टर वॉटसन. आणि एक जो आहे, जो हे रेड हेडेड लीफची जी ऍडव्हर्टाइजमेंट देतो, तो आहे डंकन रॉस. ओके, लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. मिस्टर विल्सन स्टोरी. When I called upon my friend Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor who was an elderly man with fairy red hair. तर जेव्हा मिस्टर वॉटसन, ओके, जे शर्लॉक होम्स त्यांच्या मित्राकडे गेले तेव्हा तिकडे एक माणूस बसलेला, त्याचे केस रेड होते. ओके, रेड हेअर. होम्स इंट्रोड्युस्ड मी टू द विजिटर मिस्टर जॅबिस विल्सन. तर मिस्टर विल्सनचं नाव काय पूर्ण होतं? मिस्टर जॅबिस विल्सन. ही वॉज अ पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकर म्हणजे जे व्याजाने पैसे देतात ना ते. ओके, होम्स आस्क्ड हिम टू रिपीट हिज स्टोरी फॉर मी. He began by showing us an advertisement in the newspaper. तर हे जे मिस्टर विल्सन होते ते त्यांची स्टोरी सांगत होते होम्सला. ओके, जे डिटेक्टिव्ह आहे त्यांना. मग डिटेक्टिव्हचा मित्र येतो तर ते सांगतात की माझ्या मित्राला पण तुमची स्टोरी सांगा. त्यांनी सर्वात आधी न्यूजपेपर दाखवला. आता त्या न्यूजपेपरवर काय लिहिलेलं ते बघूया. टू द रेड हेडेड लीग, देर इज अ वेकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग अँड द सॅलरी इज £4 अ वीक. ओके, तर एक वेकन्सी निघाली आहे जी रेड हेडेड लोक आहेत आपल्या कंट्री मधले, आपल्या स्टेट मधले, त्यांच्यासाठी. आणि त्यांची सॅलरी असणार एका वीक मध्ये £4. आता पाऊंड ना, जसं इंडियामध्ये रुपीज असतं तसं UK मध्ये पाऊंड असतं. ओके, एक पाऊंडची किंमत आताच्या काळात 123 रुपीज आहेत. मग 4 पाऊंड म्हणजे 500 रुपीज किंवा मग 493 रुपीज होतात. ओके, तर त्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली. रेड हेडेड मेन may apply in person on Monday at 11 o'clock to Duncan Ross at the office of the League, 7th Fleet Street. Okay? तर त्या न्यूजपेपरमध्ये असं आलेलं की इन पर्सन येऊन भेटायचं मंडेला. इन पर्सन म्हणजे प्रत्यक्ष स्वतः जाऊन भेटायचं 11 वाजता टू डंकन रॉस. आता त्या माणसाचं नाव होतं डंकन रॉस ऍट द ऑफिस ऑफ द लीग, 7 फ्लीट स्ट्रीट. तर हा ऍड्रेस दिला. द ऍडव्हर्टाइजमेंट हॅड अपियर्ड इन द न्यूजपेपर 2 months ago. तर 2 महिने आधी ही ऍडव्हर्टाइजमेंट आली होती न्यूजपेपर मध्ये. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट, ठीक आहे, ज्याच्याबद्दल मी सांगितले. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट स्पॉल्डिंग हॅड शोन इट टू हिम. तर त्यांनी ही ऍडव्हर्टाइज दाखवली होती मिस्टर विल्सनला. Mr. Wilson liked his assistant Spaulding. He was smart, efficient and worked for only half the normal wages. तर त्यांचा जो असिस्टंट होता तो हुशार होता. मिस्टर विल्सनला तो आवडायचा. का? कारण तो स्मार्ट होता आणि एफिशियंट सुद्धा होता, हुशार सुद्धा होता. आणि तो वर्क ओनली फॉर हाफ म्हणजे त्याला जो पगार मिळायला पाहिजे त्याच्या अर्ध्या पगारात तो काम करत होता. But the assistant also had his faults. Every now and then he left home and went down in the cellar to develop photographs.
फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. तर जो असिस्टंट होता त्याने मिस्टर विल्सनला सांगितलेलं की मला फोटोग्राफी करायला खूप आवडते आणि ते फोटोग्राफ्स तो काळोखात डेव्हलप करायचा म्हणून सेलर मध्ये जायचा. आता सेलर म्हणजे काय, एक स्टोर रूम असतो, ओके, त्याला सेलर म्हणतात. तर तो सारखा सारखा त्या रूम मध्ये जायचा खाली. Spaulding showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Ezekiel Hopkins, founded the famous Red-Headed League. तर त्यांच्या असिस्टंटनी ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली आणि त्यांना सांगितलं की हे हॉपकिन्स म्हणून आहे, त्यांनी ही ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे टू हेल्प ऑल रेड हेडेड like himself. Spaulding urged Mr. Wilson to apply for the job. So the two of them went to the address given in the advertisement. आता त्यांच्या असिस्टंट त्यांच्या मागे लागला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जावा आणि ऍडव्हर्टाइजमेंटचा ऍड्रेस आहे ना तिकडे जाऊन इंटरव्ह्यू द्या. ओके. Leeds Street was full of red-headed people. Mr. Wilson thought that with so much competition, he would not get the job. तर ही स्ट्रीट फुल होती. स्ट्रीट म्हणजेच ते ऑफिस असेल, ओके, ते फुल होतं. सगळे लाल कलरचे जे केस आहेत ते सगळे आलेले, ओके, इंटरव्ह्यू साठी. तर मिस्टर विल्सनला वाटलं की इकडे खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यांना नाही मिळणार. He wanted to go back, but Spaulding pushed through the crowd and took Mr. Wilson to the office. तर त्यांच्या असिस्टंटने जबरदस्ती त्यांना नेलं ऑफिसमध्ये, ओके. There was nothing in the office but a couple of chairs and table. A red-headed man sat behind the table. तर तिथे त्या रूम मध्ये, त्या ऑफिस मध्ये एक माणूस बसलेला, त्याचे सुद्धा केस लाल होते. He was Mr. Duncan Ross, a representative of Red-Headed League. Okay, तर ह्या लीगचा तो एक काम करणारा होता, representative. He was very pleased to see Mr. Wilson and announced immediately that he was well suited for the job. तर पटकन त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हे पात्र आहेत हा जॉब करण्यासाठी. He shook hands with Mr. Wilson, congratulated him and told all other candidates to go back. तर त्यांनी लगेच डिसाइड केलं की मला हा माणूस ठेवायचा, मिस्टर विल्सन पात्र आहेत आणि तुम्ही सगळे निघू शकता. Mr. Duncan Ross explained that Mr. Wilson would have to be in the office from 10 to 2. तर त्यांनी सांगितलं की 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिसमध्ये थांबायचं आहे. If he left the office, he would lose the job. जर तुम्ही चुकून सुद्धा या वेळेत घरी गेलात किंवा कुठेतरी गेलात तर तुमचं हे काम जे आहे ते जाणार, हा जॉब जाणार तुमच्या हातातून. Spaulding assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. तर त्यांचा असिस्टंट जो होता मिस्टर विल्सनचा, त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडे काम करा, मी तुमचे जे बिझनेस आहे ते मी लक्ष ठेवेन. The pay was fixed at £4 a week. तर त्यांना £4 मिळणार होते एका आठवड्याचे. You have to copy out the Encyclopedia Britannica. तर एक एन्सायक्लोपीडिया होती, ती कॉपी करून त्यांना त्याचे नोट्स लिहायचे होते. The pay was very good and the work was light. Mr. Wilson accepted the job and began his work the very next day. तर खूप इझी काम होतं. एन्सायक्लोपीडिया म्हणजे जशी डिक्शनरी असते ज्याच्यात मिनिंग्स लिहिलेले असतात ना, तशी ही एन्सायक्लोपीडिया होती. त्याच्यातून त्यांना फक्त कॉपी करून एका बुकमध्ये उतरवायचं होतं. तर हा एकदम हलका जॉब होता. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी चालू केलं तिकडे जायला. Mr. Duncan Ross was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. तर ते तिथे जाऊ लागले, ओके. आणि तो डंकन रॉस आहे, तो सारखा सारखा यायचा आणि बघत राहायचा. मिस्टर विल्सन रोड डेलिजेंटली, म्हणजे एकदम एफिशियंटली काम करत होते ते आणि 4 तास तिथेच बसून काम करायचे आणि काम झाल्यानंतरच ते उठायचे. Mr. Ross would drop in from time to time to see all was right with Mr. Wilson. At 2 o'clock, he bade Mr. Wilson good day and locked the door of the office. तर ते 2 वाजता यायचे, जे मिस्टर रॉस होते, आणि त्यांना सांगायचे की ठीक आहे, तुमचं काम झालं, 2 वाजले, तुम्ही जाऊ शकता तुमच्या घरी, ओके. This went on day after day. Mr. Holmes said, Mr. Wilson, and on Saturday I got my salary. It was the same every week. तर त्यांना ही सॅलरी मिळत गेली, ओके, दर वीकला. 8 weeks had passed like this, and I had written about aborts, archery, etc. and hope that I might get on B. तर A चे जेवढे वर्ड्स आहेत ते त्यांचे झालेले आणि आता ते B वरती जाणार होते, ओके. मग नंतर त्यांना, येस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युजल ॲट 10 o'clock, but the doors were shut and locked with a little note nailed on it. त्या नोटवरती काय लिहिलं होतं? The red-headed league is dissolved. आणि त्याची डेट लिहिलेली. आता ते अचानक गेले
रोज चालू होतं, त्याला पगार पण मिळत होते आणि अचानक असं झालं की दरवाजा बंद होता आणि तिथे असं लिहिलेलं होतं. ओके. आता हे घाबरले आणि मग शर्लॉक होम्सकडे आले. I was shocked. I did not know what to do. Mr. Wilson went on with his story. He made inquiries at nearby offices, but none of them knew anything about the leak. तर त्यांनी इन्क्वायर केलं इकडे तिकडे, पण कोणालाच माहिती नव्हतं ह्या लीक बद्दल. The room had been rented under a false name. तर हे फ्रॉड होतं, कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच नावावरती होतं. रेड हेडेड लीकच्या नावावर नव्हतं. I went home and asked my assistant, Spaulding, फॉर ऍडवाइस बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. तर त्यांनी जाऊन असिस्टंटला पण सांगितलं, तो पण त्यांनी काय नाही केलं. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग मिस्टर होम्स, हू दे आर अँड वाय दे प्लेड दिस प्रँक अपॉन मी. तर हे सगळं कोणी केलं हे मला शोधायचं आलं, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. ओके. होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. अनयुज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे नॉर्मल नव्हती, काहीतरी त्याच्यात डिस्टर्बिंग वाटलं त्यांना. ओके. He asked, Mr. Wilson, this assistant of yours who first called your attention to the advisement, what is he like? तर शर्लॉक होम्सनी त्यांच्या असिस्टंट बद्दल विचारलं मिस्टर विल्सनच्या. त्यांनी सांगितलं, स्मॉल स्टाउट विथ नो हेअर ऑन हिज फेस. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ऍसिड ऑन हिज फोरहेड. तर तो छोटा म्हणजे त्याची उंची कमी आहे आणि थोडासा असा जाड्यासारखा आहे. स्टाउट म्हणजे असा राऊंड. ओके. आणि त्याच्या चेहऱ्यावरती काही केस नाही आहे. ओके. आणि एक व्हाईट स्प्लॅश आहे, म्हणजे ऍसिड अटॅक करतात ना, तसं थोडंसं त्याच्या डोक्यावरती काहीतरी लागलं आहे. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. इज ही स्टील विथ यू? ओ येस सर. That will do, Mr. Wilson. I can give you my opinion on this subject in a day or two. Today is Saturday, and by Monday, we may come to a conclusion. तर मिस्टर शर्लॉक होम्स सांगतात की ठीक आहे, मी तुम्हाला 2 दिवसात याचं जे काही आहे ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर स्टुडंट्स, आय होप तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल आणि त्याचा कम्प्लीट मीनिंग समजला असेल. पार्ट 2 मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, ज्याच्यात आपल्याला कळेल की हे फ्रॉड कोणी केलेलं आणि कशाला केलेलं. तर भेटूया पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. बाय बाय.